उज्ज्वलाताई. नमस्कार. हा, नमस्ते. आपण म्हणलात की पिवळा प्रकाश दिसतोय, पण त्याच्या आधी जवळजवळ 1-2 मिनिटं मला ना सगळ्या अंगाला पिवळं पिवळं काहीतरी लावल्यासारखं होत होतं, इकडे इकडे गालाला, अंगाला सगळ्या. म्हणजे पिवळ्या रंगाचा अ, मसाला किंवा हळद असं काही म्हणतात, तर तसं लावल्यासारखं वाटत होतं. आणि पोटावर मात्र मणिपूर चक्रावर कपालभाती झाल्यासारखं आतमध्ये दाबलं गेलं पोट, आपोआप ओढलं गेलं. आणि ब्रह्म काय आपण म्हटलं ना, ब्रह्म तत्वाशी जोडलो किंवा हा, तर त्यावेळेला मला थोडंसं आज्ञाचक्रावर अशी झाडं वगैरे असे प्रकाश आणि त्याच्यामध्ये गोल असं दिसत होतं. नंतर तुम्ही म्हणलात की आपण ब्रह्मतत्वाशी का ब्रह्म याच्याशी जोडलोय, तर मग मला त्याच्या आधी ते दिसत होतं. धन्यवाद. आपण सांगताय तशी कृती होते. धन्यवाद. वंदन होतं ताई. आज अतिशय सुंदर प्रोसेस झाली, खूप डीप ध्यान झालं ताई. आणि तुम्ही जशा बोललात ना स्वाधिष्ठान चक्रात आणि मूलाधार चक्रात, तिथे बरोबर मला भरपूर सेन्सेशन होते, स्पंदन होती. आणि जेव्हा टाळूवर जेव्हा तुम्ही बोललात ना तिथे जीभ लावा म्हणून, त्यावेळेला ना खूप छान असं मला प्रोसेस होत होता, एकदम बधीर झालेला होता पूर्ण ती जीभ आणि तो पार्ट पूर्ण बधीर झालेला होता. आणि ब्रेनवर पण खूप छान प्रोसेस झाली, कारण पूर्णपणे तो ब्रेनचा पार्ट, डोकं पूर्णपणे माझं बधीर झालं होतं ताई. आणि खूप छान प्रोसेस झाली. आणि हाताला सुद्धा ना गरम गरम असं, जेव्हा ते असे हात आपण जेव्हा ठेवतो ना, तेव्हा पण गरम गरम असं स्पंदन होती. आणि खूप अतिशय सुंदर ताई, खूप छान प्रोसेस झाली. खूप खूप धन्यवाद ताई. शिवालीताई. आत्मवंदन ताई. प्रोसेस छानच होतात. ऍक्च्युली ग्लानी जास्त असते, त्यामुळे बोलायला जरा अवघड पडतं. पण आज तर सुरुवातीपासूनच म्हणजे आपण आदित्य हे सुरू केलं तेव्हापासूनच जीभ जड व्हायला लागली होती. आणि अगदी म्हणजे नाव घेतलं आपण आणि अशी जिभेच्या पुढच्या टोकाला पूर्ण असं वेगळं काहीतरी, जे मागच्या वेळेला तुम्ही एकदा एका सेशन मध्ये सांगितलं होतं, त्याची जाणीव आजच्या सेशनला जास्त झाली, की पुढचा अग्रभाग एकदम वेगळा व्हायब्रेशननी हे झाला होता. काल पण मानेवर खूप हे होते, क्रिया होत होती. आज पण मान खूप फिरत होती. काल खटके बसत होते मानेचे, पण नेहमी जसे खटके बसतात तसे नव्हते. कालचे खटके जरासं वेगळं होतं. म्हणजे ते असं तुम्ही म्हणताय तसं लॉक होत होतं का काय, ते काही समजली नाही. ऍक्च्युली कालची प्रोसिजर जर अशी समजायला अवघड होती, त्यामुळे एक्सप्लेन करता नाही आलं किंवा हात वर नाही करता आला. एरवी मानेवर होतं तेव्हा समजतं की हे आपलं अलाइनमेंट झाली आहे बॉडी आणि माइंडचं, ते समजतं. पण कालचे काहीतरी वेगळं होतं, पण मानेवर होत होतं. आणि आज अगदी जिभेचं अग्रटोक पूर्ण म्हणजे असं जड झालंय, भरलेलं आहे तोंड, बोलावंच वाटत नाहीये. आणि वसंत पंचमीचा एक आनंद जो असतो ना, तो आत्म झाल्यासारखा वाटतोय. म्हणजे की आपण जे एक म्हणतो ना, इष्टदेवतेचा जो आनंद, भेटल्याचा आनंद असतो ना, तसं काहीतरी वसंत पंचमीचा आनंद वाटतोय. नंतर खेचरी मुद्रा लावली तेव्हा थोडंसं अमृतपान पिल्यासारखं सुद्धा वाटलं जरा. असं काही खरं वेगळं काहीच नाही करत आहे आपण तरी सुद्धा, पण तो एक आतून फील झाला. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. सुखदाताई. आत्मवंदन ऋताताई. तुम्ही जेव्हा सुरुवात करता त्यावेळेला जे काही सांगतात ते ऐकताना डोळ्यात पाणीच येतं. आपण कुठल्याही दुसऱ्या भावनेत पोहोचूच शकत नाही आणि असं वाटतं की आपण या सगळ्या कुटुंबाशी जोडलं जाण्यामागे कुठली काय प्रेरणा होती, हे आपण अद्भुत आहे एवढंच फक्त मी सांगू शकते. आणि खूप म्हणजे प्रत्येक दिवशी आणि सकाळच्या आणि दुपारच्या दोन्ही सेशन्समध्ये असं वाटतं की हे आपल्याला
कोणीतरी उद्युक्त करून इथे आणून ठेवलंय आणि ह्या मार्गातच आपण पुढे चालायला पाहिजे असं वाटतं. रोजच्या प्रोसेस खूप छान असतात, पण बोलायची म्हणजे बोलू शकत नाही असं वाटतं आपण, की त्याच अवस्थेत आपण राहावं आणि ते अनुभवावं. आजच्या प्रोसेसविषयी तर जेव्हा तुम्ही सांगितलत, की स्पाईनवर होतंय, तेव्हा एखादा डबा आहे आणि त्याच्यात थोडं काहीतरी घातलेलं आहे आणि त्याच्यात गहू ओततोय किंवा काही ओततोय आणि ते असं भरतंय. हे जे फील होतं ना, ते प्रत्येक मणक्याच्या रिब्सच्या बाजूबाजूनी ते जातंय आणि आपण ते फील करतोय. हे खूप जाणवत होतं. आणि सगळ्या कुटुंबासाठी जेव्हा प्रार्थना करा, असं तुम्ही म्हणजे म्हणता, की डोळ्यासमोर आणा. त्याला एका क्षणात असं सगळे डोळ्यापुढे येतात. म्हणजे आपल्याला म्हणावं लागत नाही, की हे डोळ्यापुढे आणा. काही वेगळंच आहे, अद्भुत आहे आणि ते तुम्ही जरी वारंवार सांगत असलात माध्यम आहात, तरी आमच्यासाठी माध्यम मिळणं हीच गोष्ट अतिशय प्रभुकृपा असल्याचंच हे आहे. ज अनेक माध्यमं असतील, पण आम्हाला तुम्ही मिळालात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आमचं कुटुंबाचं आणि आपल्या सगळ्यांचंच कल्याणच होणार आहे याच्यातनं एवढं फक्त मी सांगू इच्छिते. खूप खूप नमस्कार तुम्हाला आणि अनघाताईंना. डोळ्यात पाणी येतंय. कोणाला बोलायचं असेल तर आपण हँड रेज करावा. नमस्कार ताई, आजचे दान खूपच छान झालं. प्रक्रिया सर्व शरीरभर जाणवत होती आणि पिवळा प्रकाश तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच आम्हाला जाणवला आणि स्वादिष्टान आणि मूलाधार चक्रावर पण प्रोसेस तुम्ही सांगितल्याप्रमाणे होत होती आणि ऊर्जा पण जाणवलीच. तसंच सरस्वती देवीचं पण दर्शन झालं आणि अगदी त्याच्यातच तुमचं मला दर्शन झालं. धन्यवाद ताई. बोला ताई. नमस्कार ताई. आज सकाळपासनं म्हणजे असं मला एवढं अस्वस्थ वाटत होतं की ध्यानाला बसू शकेन की नाही, असं म्हणजे असं कंबरेच्या इथनं पायापर्यंत असं सायटिकाचा कसा त्रास होतो, असं आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. पण काल रात्रीपासून मला एवढं दुखत होतं तिथे डाव्या बाजूला, कंबरेपासून पायाच्या खालच्या म्हणजे साईडच्या ह्याच्यात असं. पण आणि माझं कसं डबे वगैरे म्हणजे असे ह्याचा बिझनेस आहे माझा, डबे वगैरे देते. सगळं काम माझं उभ्यानेच असतं. पण मला आजपर्यंत असा कधीच त्रास नव्हता झाला. पण काल रात्रीपासून काय माहिती मला खूप त्रास होत होता आणि असं हार्टबीट पण असं जाणवत होतं, की खूप असे जोरजोरात हे होते. आणि ध्यानाला मी म्हटलं नाही आज बसायचंच काय झालं तर आणि बसल्यापासून तुम्ही जे सांगितलं टाचेतनं वरती घ्या. मी ते घेतानाच असं त्या कमरेच्या बाजूला आणि असं ते की असं इमॅजिन करत होते आणि आता बऱ्यापैकी मला एकदम रिलीफ वाटतोय तिथे आणि हे केल्यापासून एवढी व्हायब्रेशन्स होती पूर्ण डोक्यापर्यंत संपूर्ण शरीराला. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं की डोक्यावर हात ठेवा आणि तेव्हा पण मला असं वाटत होतं की नाही आता काही डोळे वगैरे काही उघडायला नको. असं शांत बसून राहावं. असं इतकं छान वाटत होतं पण म्हणजे असं ते ह्याच्या सायटिका म्हणजे जे काय आहे साईडचं ते पण खूप कमी झालंय. पण ते पूर्ण बंद व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर आता रोज ध्यानातनं ते होईलच. पण आज एकदम छान वाटलं आता केल्यानंतर. म्हणजे बसताना मला असं वाटत होतं की माझ्याकडनं होईल की नाही. पण नाही एकदम छान आणि एकदम शांत वाटतंय आता. थँक यू. धन्यवाद. तुमचं खूप दुखत होतं जेव्हा तुम्ही ध्यानाला बसल्या तेव्हा आणि कळा येत होत्या, बरोबर आहे ना मेघना ताई? खूप म्हणजे हो, खूपच दुखत होतं. म्हणजे मला काल रात्रीपासूनच एवढं म्हणजे रात्री तर मला असं जेव्हा एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर होत होते ना, तेव्हा असा कटकट आवाज येत होता त्या ह्याच्यात कमरेच्या इथे म्हणजे. कंबर पण नाही म्हणता येणार असं साईडचा पाय जिथे जॉइंट असतो ना आपला, तिथे असं खूप त्रास होत होता पण मला कालपासून. आणि आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. थोडी कंबर कधीतरी दुखते ते उभं राहून सतत म्हणजे हे पोळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे. पण असा त्रास मला कधीच नव्हता झाला. आज पार म्हणजे पावलापर्यंत तो त्रास होत होता डाव्या बाजूला. पण आता खूप बऱ्यापैकी हे झालंय. मस्तच मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालंय.